नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप स्वागत रसिको. येत्या 17 एप्रिलला सालबर्डी हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे आणि आत्ता आम्ही दादरला स्वातंत्र्यवीर सावरकर ऑडिटोरियममध्ये आहोत आणि तुम्ही बघताय माझ्याबरोबर कोण जोडी आहे आणि मला तुमच्या दोघांचं आधी अभिनंदन करायचं आहे. कश्मीर आणि पूजा ह्याच्यासाठी करायचं आहे कारण आत्ता आम्ही ट्रेलर बघितला, थोडा एक गाणं बघितलं, टीजर बघितला. त्यात तुझा जो परफॉर्मन्स होता तो जबरदस्त होता, पण त्या परफॉर्मन्सच्या मागची जी स्टोरी आहे ती पूजाने उलगडली आणि त्याला जो मैत्रीचा धागा आहे, म्हणजे तू त्याचं नाव सजेस्ट करणं, तू ते ॲक्सेप्ट करणं, त्याच्यासाठी मेहनत घेणं आणि आज आम्हाला ते पडद्यावर दिसणं, मला वाटतं की हे खूप जमून आलेली गोष्ट आहे. तर मी आधी मुद्दाम हिच्यापासून सुरुवात करतो की तुला ज्यावेळी हे गाणं ऐकवलं गेलं आणि विचारलं गेलं तर काश्मीरच पटकन तुझ्या मनात का आला, असा काय बॉन्ड तुझा काश्मीरबरोबर आहे? हे खरं आहे सर. ह्याचं नाव अगदी पटकन माझ्या डोक्यात आलं कारण गाणं जेव्हा ऐकलं, रफ ट्रॅक होता तो आणि त्याची सुरुवातच एका वेगळ्या लेवलवर झाली होती. आणि जेव्हा एखादा गोंधळ असतो किंवा जोगवा असतो तो ज्या लेवलवर सुरू होतो त्याचा अंत हा त्याच्याहून वरच्या लेवलवर झालेला असतो. सो एक अर्ध्या गाण्यापर्यंत मला अंदाज आला की हे गाणं कुठे चाललंय आणि हे अशाच कलाकाराला गेलं पाहिजे जो त्याला 100% न्याय देईल. आणि ते नाव काश्मीर महाजन. पटापट फॉलोअप केलास, म्हणजे नुसतं नाव सुचवलं नाही, ते थोडं आपल्या प्रेक्षकांना सांग की नेमकी प्रोसेस कशी झाली. माझी लुक टेस्ट चालू होती त्यावेळेस की हा युनिफॉर्म आणि ते सगळं चालू होतं आणि त्यावेळेस मी म्हटलं की ह्याला फोन केला होता मी, तर हा म्हणाला की मी घरीच आहे, 10 मिनिटाच्या अंतरावर होता, पण त्यांना पाठवून दे. मी माझी लुक टेस्ट थांबवली, म्हटलं थांबा प्लीज रमेश सर, तुम्ही भेटायला जर मी थांबते इकडे. सो मी माझ्या लुक टेस्टकडे वेट करत होते आणि रमेश सर आणि त्यांचे काही जे मित्र होते ते काश्मीरला भेटायला गेले आणि आय थिंक अर्ध्या तासात सगळं फिक्स करून रमेश सर परत आले होते. ओके, मला आता काश्मीर तुला विचारायचं, एक तर पूजाचं रेकमेंडेशन स्ट्रॉंगली तुझ्या नावाबद्दल आणि प्लस तू चांगला अभिनेता आहेस त्यामुळे तू ते सगळं समजूनही घेतलं असेल. तुझे काय काय फॅक्टर्स होते हे पटकन हो म्हणायला? आय फील गाण्याचं कॉम्पोजिशन ओके, तुम्हाला भावलं आणि तुम्ही स्वतःला जसं तिने पिक्चर केलं मला गाणं ऐकल्यावरती की हा मला दिसतो हे परफॉर्म करताना, तसं मलाही स्वतःला पिक्चर करता आलं की गाणं ऐकल्यावर की हो हे मला आवडेल करायला, हे मला खूप भिडतं आहे. आणि दुसरी गोष्ट, मी देवीचा गोंधळ कधी स्क्रीनवर परफॉर्म नाही केला आहे, सो तिच्या निमित्ताने या चित्रपटाच्या निमित्ताने मला ते करायची संधी मिळाली. सो आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. आणि तिसरी गोष्ट, मी त्याला पहिलं विचारलं, म्हणजे रमेश सर जे आहेत, दिग्दर्शक जो आहे आपला रमेश, त्यांना मी पहिलं विचारलं की कोरिओग्राफर माझ्या चॉईसचा मी घेणार, ते चालेल का? ॲक्च्युली हे बोलणं झालं होतं आणि ते म्हणाले हो तुम्ही सांगा. सो मग मी आशिष पाटीलला फोन लावला आणि त्याला विचारलं, ते परत सेम जसं हिने मला गाणं पाठवलं तसं मी त्याला पाठवलं, म्हणलं ऐक तुला आवडतं का सांग. त्यांनी ऐकलं आणि त्यालाही परत कॉम्पोजिशन खूप भिडलं त्याला. सो कॉम्पोजिशन प्रचंड आवडलं. सो पद्मनाभचं खूप कौतुक त्याकरता, जो म्युझिक डिरेक्टर आहे. त्यामुळे सगळे एक्साईट झाले आणि सगळे काम करायला तयार झाले आणि ती एक साखळी जुळून आली छान. आणि ह्या काश्मीरनी जी काही मेहनत घेतली आहे ना या गाण्यासाठी ती जबरदस्त आहे. म्हणजे एखादा कलाकार एका गाण्यासाठी, ते किती 3-3.5 मिनिटाचं गाणं असेल सिनेमात येणारं, त्याच्यासाठी 3 आठवड्याची तयारी, स्वतःचं सगळं डेडिकेशन, खूप म्हणजे तुझी मैत्री कमाल आहे ही. नाही, तेवढा विश्वास आहे ना त्याच्यावर सर, मित्र म्हणून नाही पण एक कलाकार म्हणून. कारण ना बोनसच्या वेळेस मी ना ह्याची मेहनत खूप जवळून पाहिली आहे. आम्ही कोळीवाड्यात शूट करत होतो आणि तेव्हा व्हॅनिटी व्हॅन कोळीवाड्यात जाऊच शकत नव्हती, ती फार दूर असायची. म्हणजे आम्ही सकाळी फक्त रेडी व्हायचो, त्यानंतर आम्ही एकदा कोळीवाड्यात गेलो की तिकडे आमच्यासाठी काही खोल्या घेऊन ठेवल्या असायच्या. सो आम्ही अख्खा दिवस तिकडे घालवायचो. कधीच काश्मीरने किरकिर केली नाही किंवा असं का तसं का. खूप डिफिकल्ट होतं कोळीवाड्यात शूट करणं, उन्हाळ्याचे दिवस होते, तेव्हा मी त्याची मेहनत पाहिली होती. म्हणजे सर एक वेळ मी चक्कर येऊन पडले होते तिकडे गरमीमुळे, पण हा कंटिन्यू शूट करत होता. त्यावेळेस तो एक सिरियल का काहीतरी पण सिरीज करत होता. तो रात्रभर शूट करायचा, तो पहाटे कॉल टाईमला वरळीला असायचा, दिवसभर आमच्यासोबत शूट करायचा, तो पॅकअप करून परत नाईट शिफ्टला जायचा. असं त्याने सलग 1-2 आठवडे केले असेल. आणि म्हटलं ही ताकद माझ्यात नाही, ही कुठल्याच कलाकारामध्ये ही ताकद नाही. पण मला एक सांग, तू ह्याचं नाव रेकमेंड केलंस, पण प्रत्यक्ष शूट करताना ते इतकं भारी गाणं होतं, तो इतका जबरदस्त नाचतोय,
थोडं एनव्ही झालं तुला? अरे मला काहीच याद करता येत नाही, कारण तुझा वेगळा रोल आहे त्यात. नाही एनवी नाही, मला पहिल्या दिवशी झालं की अरे गोंधळ आहे पण ठीक आहे, पण भूमिका पण तेवढी महत्वाची नाही, होती. तू आणि दिसतेस त्याच्यात आम्हाला. मला एक सॅटिस्फॅक्शन होतं जेव्हा मी त्याला परफॉर्म करताना बघत होते. मी म्हटलं अरे हे सगळं जे काय देवीने घडवून आणलंय ह्याचा साक्षीदार व्हायला मिळालं हे माझ्यासाठी केवढं मोठं आहे. सो एनव्ही नव्हते डेफिनेटली, मी मज्जा म्हणजे सगळं बघत होते किती छान सगळे मेहनत घेत आहेत, असा भंडारा उडवला जातोय, सगळे बेभान होऊन नाचतायत आणि खऱ्या मंदिरात खऱ्या दुर्गा देवीच्या मूर्ती समोर हे सगळं चाललंय. भन्नाट होता एक्सपिरियन्स. मला सांग काश्मीर, एक शेवटचेच काही 2 प्रश्न घेतो. इतकं तू जबरदस्त स्वतःला झोकून दिलेलं आहे, तर तुला जे काही तो फिजिकल त्रास होता तो अजिबात जाणवला नाही? कोणत्या मोमेंट नंतर तुला ते जाणवायला लागलं होतं का तू पूर्ण तुला संपल्यानंतरच कळलं? नाही मध्ये मध्ये थोडंसं यातना थोड्या होतात. मध्ये तुम्ही जेव्हा एक 10 मिनिटाचा ब्रेक होतो, जेव्हा शॉर्ट चेंज होत असतो, लाइटिंग होत असतं परत, तेव्हा थांबलात तुम्ही डान्स करायचे की मग ते पाय ठणकायला लागतात आणि तुम्हाला जाणवतं की अरे बापरे काहीतरी होतं. पण दुर्लक्ष थोडं करावं, कारण नंतर परत मग शॉर्ट सुरू झालं की एनर्जी येते, ऊर्जा येते. आणि शेवटच्या 1 तासात वगैरे थोडा थकवा जाणवायला लागतो. जेव्हा शेवटचे 2-3 शॉट उरले असतात ना, तेव्हा शरीर सांगायला लागतं की अरे चला आता. असं कधी नाचला होतास एवढ्या एनर्जी? मी ॲक्शन खूप ॲक्शनमध्ये सिमिलर एनर्जी लागते जेवढी डान्सला लागते. सो ते करत असताना जसं आज मी परफॉर्म नाही करू शकतो कारण माझा गुडघा हाड सुजून आलं आहे. सो तिकडे सुद्धा 2 दिवस असंच चाललं होतं, 10 तासात आम्हाला संपवायचं होतं. सो पण मला असं वाटतं की पण हे केलं पाहिजे. यात काही मला असं वाटतं पूजा असो, हे सगळे माझे मित्रपरिवार आहेत, हे कौतुक करतात, कलाकार म्हणून पण कौतुक करतात. मला आनंद वाटतो आणि अभिमानही वाटतो त्या गोष्टीचा. पण मला असं वाटतं की सिनेमा आहे, एकदाच बनतो आणि आयुष्यभर तो राहतो. सिनेमा हा अजरामर आहे, म्हणजे तो कायम राहतो. अजून 50 वर्षानंतर सुद्धा तुम्ही आता यूट्यूब आलं, हे आलं, डिजिटल प्लॅटफॉर्म झालेत, तुम्हाला कुठे ना कुठे हा सिनेमा सापडणारच आहे. सो ती कलाकृती एकदाच घडणार आहे. त्यामुळे त्याला जे गरजेचं आहे, जेवढी मेहनत गरजेची ती प्रत्येक कलाकारांनी केलीच पाहिजे. आम्हाला त्याकरता पैसेही मिळतात, मानधन मिळतं आणि ते आमचं कर्तव्य सुद्धा आहे. सो इट्स ओके. पण मला काय वाटतं, म्हणजे तू ह्याच्यात गाणंच केलेलं आहे, पण त्यात तुमच्या दोघांची पेअर इतकी छान आम्हाला दिसलेली आहे. थोडं जास्त आम्हाला का तुम्ही दोघं बघायला नाही मिळत? लवकरच, यू नेव्हर नो, काहीतरी असतील गोष्टी. पण ना चांगल्या गोष्टी आयुष्यात येण्यासाठी तो एक थोडा वेळ लागतो आणि तो लागलाच पाहिजे. बरं, आणि तुला तसं आलाय, कारण तुझी जी भूमिका आहे, म्हणजे शेवटचाच प्रश्न आहे माझा हा, थोडं त्याच्याबद्दल सांग. म्हणजे पहिल्यांदा तू अशा पद्धतीचा कॉप करतेस आणि तुझ्या करिअरमधली खूप महत्त्वाची फिल्म आहे. थोडं आपल्या प्रेक्षकांना सांग. नाही, आणि मी अनेक वर्ष मॅनिफेस्ट केलंय की मला युनिफॉर्म परिधान करायचा होता. आर्मी असो, नेव्ही असो, पोलीस असो, एनी युनिफॉर्म. कारण जे रिअल लाईफमधले जे हिरोज आहेत त्यांना काम करताना जेव्हा आपण बघतो, आपण का छान गाडीत बसलेलो असतो, पण ते ड्युटी करत असतात उन्हात. कुठलाही सण असू दे, काही असू दे, ते घरचं सेलिब्रेशन सोडून ड्युटी करत असतात. माझं नेहमी असं व्हायचं की काय विचार चालू असतील, काय एनर्जीनेही लोक काम करत असतील, किती प्रॉब्लेम्स येत असतील त्यांना. त्यामुळे ना युनिफॉर्मबद्दल एक वेगळाच आदर आहे माझ्या मनात. पहिल्यांदा ती वर्दी चढवलीस, काय फिलिंग होतं तुझं? मी नाही शब्दात सांगू शकत, कारण तो युनिफॉर्म मी पाहिला आणि जेव्हा मी परिधान केला, खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी घेतल्यासारखं मला वाटलं की आत्ता म्हटलं इथे माझा अभ्यास कुठे कमी नाही पडला पाहिजे. आणि मग एक जोरदार तयारी माझी सुरू झाली. पण टचवूड चांगला माझा अभ्यास झाला असावा असं मला वाटतंय. जेव्हा सिनेमा येईल लोकांना तेव्हा लोक सांगतील. ओके, खूप छान. तर मला तुम्हाला दोघांनाही खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत, कारण ही खरंच वेगळी वाटते आम्हाला फिल्म. कारण ही एकतर सत्य घटनेवरची फिल्म आहे, त्यात हिचा रोल जबरदस्त आहे आणि तू त्याच्यात आता एंट्री घेऊन त्याच्यात आणखी जान ओतलेली आहेस. तेव्हा आम्ही उत्सुक आहोत, आमच्याबरोबर सर्व प्रेक्षक. मी तुम्हाला दोघांनाही तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप शुभेच्छा देतो. पुन्हा तुम्ही दोघं एकमेकांची नावं रेकमेंड करा आणि ॲज अ लीड आम्हाला भेटायला बोलवा. ओके, धन्यवाद. धन्यवाद.